नमस्कार. अमृतेश्वरी राजेराम घावटे संचालिका ज्ञानगंगा विद्यालय बाबूराव नगर शिरूर यांनी सर्व महिलांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा देताना काही मुद्दे नमूद केले. 2018 साली संस्थापक अध्यक्ष डॉक्टर राजेराम घावटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानगंगा विद्यालयाची स्थापना झाली. आज अत्यंत अभिमानाने सांगावंसं वाटतं की आमच्या विद्यालयात नर्सरी ते 12वी पर्यंत सुमारे 4500 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आमच्या विद्यालयात सायन्स, कॉमर्स आणि CBSE पॅटर्ननुसार दर्जेदार शिक्षण दिलं जातं. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, त्यांच्या ज्ञानासोबतच संस्कार आणि आत्मविश्वास वाढावा हा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. महिला दिनाच्या निमित्ताने मी एवढंच सांगू इच्छिते की स्त्री ही कुटुंबाचा आधार नाही तर समाज आणि राष्ट्र घडविणारी शक्ती आहे. म्हणून प्रत्येक मुलीला शिक्षण, संधी आणि आत्मविश्वास देणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. हेच उद्दिष्ट लक्षात ठेवून आम्ही पुढील वाटचाल सुरू ठेवत आहोत. नमस्कार, मी अमृतेश्वरी राजाराम घावटे, डायरेक्टर ऑफ गंगा एज्युकेशन सोसायटी. आज 8 मार्च महिला दिनानिमित्त आम्ही कबड्डी स्पर्धेचं नियोजन केलं आहे. यामध्ये आमच्या शाळेतील काही पालक असतील, शिक्षक असतील, त्याचबरोबर जे महिला कर्मचारी आहेत आणि शिरूर शहरातील ज्या इतर महिला असतील त्यांच्यासाठी ह्या स्पर्धेचं आपण नियोजन केलं आहे. आणि ह्या स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग घेतला आहे. खरं तर महिला दिन हा फक्त एक साजरा करण्यासाठी नाही तर तो महिलांच्या संघर्षाचा आणि त्यांना सन्मान करण्यासाठी महिला दिन हा सेलिब्रेट केला जातो. त्याचबरोबर कबड्डी हा खरं तर महाराष्ट्राचा एक पारंपरिक आणि दमदार असा खेळ आहे. त्यामुळे आम्ही कबड्डी या स्पर्धेचं खास नियोजन केलं. त्यामध्ये महिलांनी अतिशय आनंदाने सहभागी झाल्या आहेत. त्या अतिशय उत्साहाने ते खेळ खेळत आहेत. हरणं किंवा जिंकणं हा त्या स्पर्धेचा उद्देश नसून त्या स्पर्धेमध्ये सहभागी होणं, एकमेकांबद्दल आदर दाखवणं, प्रामाणिकपणा असणं हे त्या स्पर्धेचा उद्देश आहे. आणि त्याचबरोबर या स्पर्धेचं नियोजन करण्यासाठी वात्सल्य सिंधू फाउंडेशनने देखील आम्हाला मदत केली, त्यासाठी त्यांचे धन्यवाद. त्याचबरोबर जनश्रद्धा जे न्यूजपेपर आहे त्यांनी देखील वारंवार येऊन याची माहिती घेतली आणि अशा प्रकारे माहिती ते आपल्या न्यूजपेपरमध्ये देत राहतात. त्यामुळे इतर महिलांनाही मोटिवेट होण्यासाठी संधी मिळते. त्यामुळे हा आज इथे जो खेळ रंगत आला आहे यासाठी मोठे प्रमाणात ज्या महिलांनी सहभागी घेतला आहे त्यांचेही मी हार्दिक स्वागत करते. गंगा एज्युकेशन सोसायटी ह्या महिलांना नेहमी वेगवेगळ्या प्रकारे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देत असतात. आणि आनंदाची बातमी म्हणजे गंगा एज्युकेशन सोसायटीमध्ये जवळपास 90% जास्त महिला कार्यरत आहेत आणि ही शाळा महिला चालवतात हे सांगायलाही मला आवडेल. त्याचबरोबर आपण पाहिलं तर महिलांसाठी आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे नियोजनही शाळेमध्ये करतो. त्यांच्यासाठी वेगवेगळे वर्कशॉप असतील, काही गेस्ट लेक्चर्स असतील, त्याचंही आम्ही अवेलेबल स्कूलमध्ये करून देतो. त्याचबरोबर आजचा गंगा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर राजाराम घावटे यांच्याकडूनही व संस्थेकडून मी सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक अशा शुभेच्छा देते.